नमस्कार मंडळी. आज आपण रव्याचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक आणि मस्त असे कुरकुरीत रव्याचे अप्पे तयार करणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठी लागणारे साहित्य: एक मोठा टोमॅटो, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी दही, 2 वाट्या रवा, बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या 2, एक मोठा कांदा, चवीनुसार मीठ, सोडा 1 टीस्पून, 1 चमचा जिरे. अप्पे तयार करण्यासाठी प्रथम एका भांड्यात 2 वाटी रवा घेऊ. रवा वाटीने किंवा कपाने मोजून घेऊया, म्हणजे त्यासाठी लागणारे साहित्य योग्य प्रमाणात घालता येईल. ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालून घेऊ. त्याच वाटीने 2 वाट्या आपण पाणी घालून घेऊ. अप्पे बनवण्यासाठी थोडे आंबट दही वापरा. दही आंबट असेल तर अप्प्यांना छान साऊथ इंडियन चव येते. हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपले मिश्रण हे इडलीच्या पिठासारखे तयार झाले आहे. आता आपण तयार झालेले मिश्रण 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवू, जेणेकरून रवा व्यवस्थित फुगेल. 15 मिनिटांनी आपले मिश्रण व्यवस्थित फुगेर झाले आहे. यामध्ये आपण आता 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊ व बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर अर्धी वाटी घालून घेऊ व यामध्ये टोमॅटो, जिरे, चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अप्पेसाठी लागणाऱ्या भाज्या अगदी बारीक चिरून घाला. तुमच्या आवडीनुसार यामध्ये गाजर, शिमला मिरची, मक्याचे दाणे किंवा शेपू देखील घालू शकता. भाज्या पिठात टाकण्यापूर्वी 1 मिनिट तेलावर परतून घेतल्यास त्याचा कच्चेपणा दूर होतो आणि चव वाढते. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अप्पे पात्रात टाकण्यापूर्वी पिठात अर्धा चमचा इनो किंवा सोडा घाला आणि त्यावर थोडे पाणी टाकून एकाच दिशेने हलके मिक्स करा. यामुळे अप्पे मऊ आणि जाळीदार होतात. अप्पे पात्र गरम झाल्यानंतर प्रत्येक कप्प्यामध्ये 2 ते 3 थेंब तेल किंवा तूप सोडा. तेल गरम झाले का पाहून चमच्याने तयार मिश्रण प्रत्येक कप्प्यात भरा. एक-एक करून सर्व कप्प्यामध्ये मिश्रण भरून घेऊ. मिश्रणाने व्यवस्थित कप्पे भरून घेतले. मंद आचेवर 3 मिनिटे खालची बाजू शेकून घेऊ. वरची बाजू सुकली की चमच्याने किंवा काठीने अप्पे उलटा. सर्व अप्पे व्यवस्थित उलटून घ्या. ही बाजूही 2 मिनिटे सोनेरी रंगावर छान कुरकुरीत शेकून घ्या. मंद आचेवर दोन्ही बाजूने अप्पे व्यवस्थित शेकून घ्या. जेणेकरून अप्पे आतून जाळीदार व बाहेरून कुरकुरीत बनतील. गरमागरम आणि खुसखुशीत रवा अप्पे तयार आहेत. हे अप्पे तुम्ही ओल्या नारळाची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. चटणी तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 1 इंच आलं, अर्धी वाटी शेंगदाणे,
1 वाटी खोबरे घालून व्यवस्थित बारीक करून घेऊ. हे सर्व साहित्य मिक्सरवरती असे बारीक करून घेतले. चटणी तयार करण्यासाठी पहिल्यांदा तेल गरम करून घेऊ. 2 चमचे तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, आता आपली फोडणी तयार आहे. तयार झालेली फोडणी मिश्रणामध्ये घालून घेऊ. व चवीनुसार मीठ घालून चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपल्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी तयार आहे. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. फ्रेंड व फॅमिलीसोबत शेअर करा. व नक्की लाईक करा.